India should continue being the software powerhouse of the world, and to sustain at that level, we need platforms where global opportunities are made accessible to even the remotest of talents, and where our national brain power can be used to the fullest. But can we really build from a village? According to me, Baap Company is a rebirth of the same thought which world had in 1999. Do you know that Y2K issue back in 99? Where world thought that there would be a big bug in the computers in every industry like manufacturing, banking, education, economics, everywhere. And to change that software, it could have cost them billions of dollars. And they were thinking where we could get a low-cost talent to do these changes, and that's where they thought India is the destination. And the whole Europe or whole West shifted to India for building a good quality IT softwares and getting that work done. And that's where India flourished, right, in IT industry. Millions of rural youth migrate to cities every year in search of better career opportunities. And eventually, cities like Pune and Mumbai have become overcrowded. And living a healthy life in these cities has become super expensive. That's why in 2022, we started the Baap Company with a mission to bring these opportunities to rural talent right at their doorstep. 25 वर्षांआधी आपल्या भारताचे शहर US साठी गावासारखेच होते. पण त्यांनी इथे पोटेन्शियल टॅलेंट स्पॉट केला आणि त्यांना ट्रेन केलं आणि जगाचं सॉफ्टवेअर इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, ते पण इकॉनॉमिकली. मी लहानपणापासून शेतात काम करत आली आहे. तेव्हापासूनच हार्डवर्किंग माइंडसेट बिल्ड झालाय. माझ्या घरापासून फार लांब नसलेल्या पारे गावात जेव्हा बाप कंपनी सुरू झाली, मला तिथे माझ्या करिअरला सुरुवात करण्याचा चान्स भेटला. IT मुलींसाठी एक करिअर ऑप्शन आहे, परंतु शहरात जाऊन शिकणं आणि जॉब करणं मला शक्य नव्हतं. बाप कंपनीमुळे मला करिअर पाथ चूज करता आला. मी तिथेच ट्रेन झाले आणि मी तिथेच करिअरला सुरुवात देखील केली. आता मी नोडजेस डेव्हलपर म्हणून एक US बेस्ड SaaS कंपनीसाठी डेव्हलपमेंट करत आहे आणि माझ्या फॅमिलीला जिथे गरज पडते तिथे मी त्यांच्यासोबत असते. 2016 पासून भारत जगाला एक्सपोज झालाय. संपूर्ण ज्ञान त्यांच्या हातात उपलब्ध झालं. याने त्यांची स्केल ऑफ थिंकिंग एक्सपांड झाली. युवक मोठे ॲम्बिशन्स ठेवू लागले. पण आजही कित्येक प्रतिभावान युवक आहे ज्यांच्यापर्यंत कोणी पोहोचलं नाही. अँड वी आर द फर्स्ट फ्यू हू आर टॅपिंग दिस टॅलेंट राईट ॲट देअर डोरस्टेप. माझं लहानपणीपासूनचं स्वप्न होतं की आपण शेतीशी निगडीत काहीतरी व्यवसाय करायला हवा आणि मी तो व्यवसाय सुरू केला. मी सध्या ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काम करत आहे. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये मी गावरान कोंबडी पालन करत आहे. हे सर्व करता करता मी बाप कंपनीमध्येही काम करत आहे. ह्या सर्व शेतीच्या जबाबदाऱ्या माझ्या अंगावर असल्यामुळे मी बाहेर नोकरीसाठी जाऊ शकत नव्हतो. पण बाप कंपनीमुळे मला ही अपॉर्च्युनिटी भेटली की मी घरच्यांसोबत काम करून मी कंपनीत पण काम करू शकतो. या टॅलेंटला फक्त दिशा द्यायचा उशीर आणि हे काही पराक्रमच घडून येतात. लोकांना आश्चर्य वाटतं जेव्हा ते आमच्या ऑफिसला भेट देतात आणि इथलं जे रुरल टॅलेंट आहे ते इंटरनॅशनल सॉफ्टवेअर इथे बनवत आहे. आणि हे सॉफ्टवेअर जागतिक दर्जाचं आहे. ग्लोबली जे स्टँडर्ड्स आहेत त्याला फॉलो करून हे बनवलेलं आहे. सुरुवातीला जेव्हा आम्ही डिसेंट्रलायझेशन ऑफ IT हे फक्त स्वप्न पाहिलं होतं, त्यावेळेस आमच्या मनामध्ये एक शंका होती, आपण ग्लोबल लेवलला जाऊन हे प्रोफेशनली काम करू शकतो की नाही. बट आता वास्तविकता पाहता हे आम्ही चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट केलं आहे. आज जगभरातली लोक आमच्यासोबत जोडत आहेत. लोकांनी आम्हाला इथून फिनटेक, ई-कॉमर्स, हेल्थ केअर, एज्युकेशन या सेक्टरचे सॉफ्टवेअर्स बनवताना बघितलेले आहे. अगदी AI एजंट सुद्धा बनवताना बघितलेले आहे. आता लोकांची अशी इच्छा आहे की हे सॉफ्टवेअर्स आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा बिल्ड करावेत. Over 500 bright minds skilled in different tech stacks are being honed every day to build better and better projects, be it in web development, web apps, software development, and now even AI. नमस्कार, मी राहुल वाळे, बाप AI टीमचा मेंबर. तर रिसेंटली मी आणि माझ्या टीमने मिळून आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक AI सिस्टम डेव्हलप केलेलं आहे, जे की आपल्या शेतकऱ्यांना विदाउट इंटरनेट 24/7 काउन्सिलिंग करेल, ते पण आपल्या नॉर्मल साध्या फोन कॉलवरती. नमस्ते, मैं दीक्षा हूँ, आपकी कृषि सहायक. मैं आपकी कैसे मदद कर सकती हूँ? मुझे एक बात बताओ, 1 एकड़ में बीट लगाना क्या फायदेमंद रहेगा? हाँ, जरूर बताऊंगी. 1 एकड़ में बीट लगाना फायदेमंद हो सकता है, लेकिन ये बताओ आपकी मिट्टी कैसी है?
क्या ये रेतीली है, चिकनी है या दोमट मिट्टी है? But in year 2022, I observed that world is thinking that India is no more economical country for building the softwares, and they were shifting their attentions to the countries like Argentina or Philippines. And I was thinking that what is the reason behind this? And when I compare the salaries in US and Canada with salaries in Bangalore and Mumbai, I observed that it is almost same. And there I felt that there is a need to migrate to such a places where we'll still work happily, we'll still work with the low cost and with the same quality what world is expecting from us. And that's where I thought to build from villages could be a new trend in IT industry, and it's been successful. In last 3 years, we have proved to our overseas client that we are building with a low cost but with the same quality what they are expecting. And it's also empowering all these rural kids, farmer kids. They're getting handsome paychecks in their hand, and also the clients are happy. आणि आता तुम्ही आम्हाला विचारलं, कॅन वी रिअली बिल्ड ग्लोबल ग्रेड सॉफ्टवेअर फ्रॉम अ विलेज? आमचं उत्तर आहे ऑफकोर्स, एफिशियंटली अँड इकॉनॉमिकली. द वर्ल्ड केम टू द सिटीज ऑफ इंडिया फॉर द टॅलेंट इट हॅड. They will come to us for the energy we have.